तर काय मंडळी तुमच्या घरामध्ये पण मुळ्याचा हा पदार्थ तुम्ही बनवता का? त्यासाठी काय करायचं मुळे स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची साल काढून घ्यायची, खसा-खसा मुळा किसून घ्यायचा. मुळ्याचा जो किस आहे त्याला बारीक मीठ चोळून घ्यायचं, 10 मिनिटं साईडला ठेवायचं. 10 मिनिटानंतर स्वच्छ सुती कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये मुळ्याचा किस टाकून घ्यायचा आणि जोर देऊन यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर जो मुळ्याचा किस आहे तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण, जिरे गारका मारून घ्यायचा. त्यानंतर जो मुळ्याचा किस घेतला आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ घ्यायचं. मिरची लसणाची पेस्ट घ्यायची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, गरम मसाला, हळद पावडर हे सर्व टाकून घ्यायचं. आधी हाताने साराईने एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं. लगेचच आहे ना आपण याचं ना थालीपीठ थापून घेऊया. पोळपाटावरती ना स्वच्छ सुती रुमाल ओला करून घ्यायचा. त्याच्यावर थपा थालीपीठ थापून घ्यायचं. याला 5 ते 6 आहे ना असे होल पाडून घ्यायचे. त्यानंतर याच्यावरती पांढरे तेल टाकून घ्यायचे. आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि रुमालासकट हे थालीपीठ उचलायचं आणि टाकून द्यायचं. यावरती झाकण ठेवायचं. 1 मिनिट दुसऱ्या बाजूने पण मस्त असं शेकून घ्यायचं.